बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। धनगर आरक्षणाबाबत न्यायालय जो निर्णय देईल तो आमच्या पक्षाला मान्य राहणार आहे। खासदार शरद पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या आरक्षण मागणीस पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे। शरद पवार हे जरांगे यांच्यासोबत असून जरांगे यांची मागणी ओबीसीतून मराठा आरक्षण द्यावे अशी आहे। त्यास शरद पवारांचा पाठिंबा आहे, त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। त्यांचा प्रयत्न विधानसभा निवडणूक नंतर होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि शिवसेना ओबाटा हे ओबीसी सोबत नाही हे स्पष्ट झालं, असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं। आंबेडकर म्हणाले, क्लिअर झालेलं आहे की शरद पवार हे जरांगे पाटील यांच्याबरोबर आहेत आणि जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, ही जी मागणी आहे त्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करतील। त्यांचा प्रयत्न हा विधानसभेच्या इलेक्शन नंतर होईल अशी परिस्थिती आहे। एकतर देता आला तर ते देतील, नाही तर ओबीसीचं आरक्षण जे आहे हे ओबीसीचं आरक्षण ज्या तत्वावरती सुप्रीम कोर्टामध्ये थांबवण्यात आलेलं आहे, इम्पिरिकल डेटा नाही, त्याच पद्धतीने असणारा महाराष्ट्रातला ओबीसीचा इम्पिरिकल डेटा नसल्यामुळे ओबीसीची सेन्ससची मागणी करून आणि सेन्सस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिक्षण आणि नोकरी याच्यामधलं आरक्षणाला स्थगिती विधानसभेमार्फत विधानसभाचाच वापर करून देतील असा आमचा कायस आहे, अंदाज आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुद्धा या संदर्भात आम्ही ओबीसींबरोबर नाही, तुम्ही मोदींकडे जा, टक्केवारी वाढवून घ्या आणि ओबीसीच्या कोट्यामध्ये मराठ्यांना घ्या, अशी जी भूमिका त्यांनी मांडली त्याच्यामुळे दोन पक्षाची भूमिका आता क्लिअर झाली ओबीसीना की ते ओबीसींच्या मागणीच्या बरोबर नाही की मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेऊ नये, ही जी ओबीसीची मागणी आहे त्याबरोबर राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे। श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती अनुराग कुमार दिसानायके यांनी म्हटलं आहे की त्यांना भारत आणि चीन यांच्यात सँडविच बनायचं नाही। मोनोकोल मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत अनुरा म्हणाले की श्रीलंकेला कोणत्याही जागतिक राजकीय लढाईत अडकायचं नाही, आम्ही कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत भाग घेणार नाही किंवा वर्चस्वासाठी लढणाऱ्या कोणत्याही देशाला पाठिंबा देणार नाही। राष्ट्रपती म्हणाले, दोन्ही देश आमचे चांगले मित्र आहेत, मला आशा आहे की भविष्यात आमची भागीदारी चांगली राहील। युरोपियन युनियन, मध्य पूर्व आणि आफ्रिका यांच्याशी चांगले संबंध ठेवणार असल्याचं दिसानायके यांनी सांगितलं। श्रीलंकेचे परराष्ट्र धोरण निपक्षपाती असेल। दिसानायके यांनी कालच राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती। 2022 मध्ये श्रीलंकेतील आर्थिक संकटानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांना त्यांचे प्रतिस्पर्धी सचित प्रेमदासा यांच्याकडून 10 लाखांहून अधिक मते मिळाली, तर श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती तिसऱ्या क्रमांकावर होते। दिसानायके म्हणाले, श्रीलंकेच्या बँका भ्रष्ट आहेत, आमच्यावर 28 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे। देशाचे आर्थिक संकट सोडवणे हे माझे प्राधान्य आहे। भारत आणि चीन व्यतिरिक्त पाकिस्तान आणि मालदीवमधूनही श्रीलंकेच्या नवीन राष्ट्रपतींचं अभिनंदन करण्यात आलं आहे। राजरत्न आंबेडकर शरद पवारांचे एजंट आहेत का? आंबेडकर तुम्हाला आमदार खासदार व्हायचा असेल, इथल्या ओबीसींच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी नाव बदलावे, असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निशाणा साधला आहे। प्राध्यापक लक्ष्मण हाके पुढे बोलताना म्हणाले की राजरत्न आंबेडकरांनी हे लक्षात ठेवावं की नको त्या गोष्टी फॉलो करून आमदार होता येत नाही, यामुळे तुम्ही आमदार होणार असेल ठीक आहे म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे। लक्ष्मण हाके म्हणाले की मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी केल्या म्हणता आणि ओबीसीला धक्का लागत नाही असेही म्हणता। ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सरकारनं सांगावं। आधी धनगरांना एसटी आरक्षण डिक्लेअर करा, मग आम्ही ओबीसीचं आरक्षण ठरवू, असंही त्यांनी म्हटलं आहे। लक्ष्मण हाके म्हणाले की ओबीसी आंदोलनात फूट पाडू नका, आजपर्यंत भुजबळ साहेबांना टार्गेट केलं, आता धनगरांना टार्गेट करण्याच्या भानगडीत पडू नका, ते तुम्हाला सोडणार नाहीत। आम्ही फक्त नाव घेतलं म्हणून तुम्हाला झोंबतंय। दलित ओबीसीच्या लोकांना काही इज्जत आणि स्वाभिमान नसतो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। तर आम्ही केवळ मिस्टर संभाजी भोसले एवढेच बोललो, असंही त्यांनी म्हटलं। मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी थेट तहसीलदारांची खुर्ची पेटवून दिल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात घडली आहे।
या घटनेमुळे शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांचा संयम आता सुटत चालला असल्याचं चित्र आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांच्या मांडीवर गोळी झाडली, पण पोलिसांनी थेट त्याच्या तोंडावर गोळी मारली हे न समजणारं आहे, असे त्या म्हणाल्या. सुषमा अंधारे मंगळवारी येथील आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या, पोलीस व्यवस्थेचा धाक आणि विश्वासार्हता समाजात राहिली पाहिजे. बदलापूर प्रकरणात सरकारची महिला सुरक्षेची लक्तरे निघालेली आहेत. एन्काउंटर करणारे वादग्रस्त पोलीस निरीक्षक संजय शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांचे निलंबन केलं पाहिजे. अक्षय शिंदे पोलिसांच्या मांडीवर गोळी झाडतो आणि पोलीस त्याच्या तोंडावर गोळी मारतात हे न समजणारं आहे. संजय शिंदे यांनी ठाणे हद्दीत अनेक दिवस ड्युटी केली असून येथील प्रशासनावर आमचा विश्वास नाही. न्यायालयात आम्ही दाद मागणार आहे. अक्षय शिंदे समाजसुधारक नव्हता, त्यास फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती, परंतु त्याला ठार मारून प्रकरण संपत नाही. अशा प्रकारे एखाद्याला मारणं सरकार पुरस्कृत खून आहे, असंही त्या म्हणाल्या. सुषमा अंधारे म्हणाल्या की तेलंगणा प्रकरणातील एन्काउंटर फेक असल्याचं चौकशी समितीत स्पष्ट झालं, त्यामुळे त्यात सहभागी असलेल्या 10 पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांचा सन्मान राखला पाहिजे आणि त्यांचे संरक्षण देखील झालं पाहिजे, परंतु पोलीस सन्मानार्थ गळे काढणारे खासदार नरेश मस्के, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटं वक्तव्य करत आहेत. नैसर्गिक न्याय नरेश मस्के यांना वाटत आहे, परंतु तसं इतर प्रकरणात दिसून येत नाही. सरकारने नैसर्गिक न्यायाची व्याख्या स्पष्ट करून सांगावी. देशावर आक्रमण करणारा कसाब याला शिक्षा देण्याकरिता कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजना हा मतांसाठी केलेला जुगाड आहे. अखेर महायुतीची भानगड पुढे आली आहे, असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सोबतच भाजप आमदार टेकचंद सावरकर यांचा व्हिडिओ विजय वडेट्टीवार यांनी समोर आणला आहे. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की भाजपच्या आमदारांनी मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटे बोलतात. लाडकी बहीण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मतपेटीतून लाभ घेण्यासाठी आहे, असा व्हिडिओ वडेट्टीवार यांनी समोर आणला आहे. विजय वडेट्टीवारांनी एक्सवर भाजप नेते आमदार टेकचंद सावरकर यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की अखेर महायुतीची भानगड पुढे आली. महायुतीला मतांचा दुष्काळ आहे, म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे. भाजपच्या या आमदारांनी मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटे बोलतात. लाडकी बहीण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मतपेटीतून लाभ घेण्यासाठी आहे. लाडकी बहीण योजनेला 45,000 कोटी रुपये लागणार असल्यानं राज्य सरकारने इतर योजनांसाठीच्या आणि खात्यातील निधीत कपात सुरू केली आहे. याचा फटका आनंदाचा शिधाप्रमाणेच आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांनाही बसू लागला आहे. राज्याच्या महसूल आणि वन विभागाने मंगळवारी एक परिपत्रक काढून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद केली. परिणामी या लेखाशीर्षात रक्कम शिल्लक नसेल तर जिल्हा पातळीवरील समिती आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदत करू शकणार नसल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जमीन घोटाळ्याप्रकरणी कारवाई होणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी हा आदेश दिला. कर्नाटकच्या राज्यपालांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. हे खरं आहे, या प्रकरणाची चौकशी आवश्यक आहे. राज्यपालांच्या आदेशाविरोधात सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली. 17 ऑगस्ट रोजी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात जमिनीशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात खटला चालवण्यास अधिकृत परवानगी दिली होती. सिद्धरामय्या यांच्यावर म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी जमिनीच्या मोबदल्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. 26 जुलै रोजी राज्यपालाने नोटीस बजावून मुख्यमंत्र्यांकडून 7 दिवसात उत्तर मागितलं होतं. 1 ऑगस्ट रोजी कर्नाटक सरकारने राज्यपालांना नोटीस मागे घेण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्यावर घटनात्मक अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. MUDA घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांची पत्नी मेहुना आणि काही अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कार्यकर्ते TJ अब्राहम, प्रदीप आणि स्नेहमोई कृष्णा यांचा आरोप आहे की मुख्यमंत्र्यांनी MUDA अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे फसवणूक करून महागड्या जागा मिळवल्या. MIM पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याची घटना काल रात्री ठाणे शहरातील आनंदनगर जकात ब्लॉकजवळ घडली. MIMचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली माघारी फिरत असताना हा प्रकार घडला. कार्यकर्त्यांनी केलेल्या झटापटीनंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवलं. रामगिरी महाराजांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर MIMचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शेकडो लोकांसह छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशी तिरंगा संविधान रॅली काढली. काल रात्री ही तिरंगा रॅली ठाण्यात पोहोचल्यानंतर भिवंडी, मुंब्रा या मुस्लिम बहुल भागातील कार्यकर्तेही रॅलीत सहभागी झाले.
मात्र प्रशासनाने या कार्यकर्त्यांना आणि रॅलीला मुंबईत प्रवेश करण्याची परवानगी दिली नाही। त्यानंतर इम्तियाज जलील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, आम्ही आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवलं आहे, आता कारवाई झाली नाही तर जेल भरो आंदोलन करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला। यानंतर लोकांनाही माघारी फिरण्याची विनंती केली। रॅली परतत असताना गर्दी खूप होती। ठाण्यातील आनंदनगर जकात नाक्यावर कोणत्या तरी मुद्द्यावरून जमावातील लोकांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली। यानंतर जमावातील काही लोकांनी पोलिसांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली। त्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला आणि लोकांना पळवून लावत जमावाला पांगवलं। रात्री उशिरा घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे। सिंधुदुर्गातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत। हा पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। यासाठी साधारण 20 कोटी अंदाजे खर्च गृहीत धरण्यात आला आहे। तसेच हे काम पूर्ण करण्यासाठी 6 महिन्याची मुदत देण्यात आली आहे। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा कोसळला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत डिसेंबरमध्ये या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं। त्यानंतर अवघ्या 8 महिन्यातच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांसह शिवप्रेमींची देखील माफी मागितली होती। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत, त्यामुळे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवप्रेमींची जाहीर माफी मागतो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी वाढवणमध्ये बोलताना जाहीर माफी मागितली होती। आंतरवालीकडे येणारा रस्ता देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरून बंद करण्यात आला आहे। मराठा समाजाचे वाटोळे करणाऱ्या या दोघांचे तोंड पाहू नका, असं म्हणत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की ओबीसी मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात येत आहे। आंदोलन संपल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा हिशोब करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, आंदोलन काळातील आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे। जरांगेंची प्रकृती काल रात्रीपासून खालावली असून रात्री डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली। त्यानंतर त्यांना उपचार घेण्यास विनंती करण्यात आली, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यापासून नकार दिला। छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला, 18 पगड जातींसह 12 बलुतेदारांना न्याय दिला, त्यामुळे जे शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेतात त्या सरकारने सर्वांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी असा सल्ला संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला। तसेच मनोज जरांगे यांनी तिसऱ्या आघाडीत यावं असं आवाहनही त्यांनी केलं। संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। सोमवारी त्यांच्या उपोषणाचा 7वा दिवस होता। यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत आहे, सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना उठवावे बसवावे लागत आहे, असे छत्रपती संभाजी महाराज यांनी सांगितलं।